नमस्कार भावांनो, तर कसे आहेत तुम्ही? बरं का, मी तर आज बरा आहे आणि मी आज मारलेला आहे शोल्डर आणि ट्रायसेप. फक्त 80% प्रेस पडलाय आणि आज आपण लेट पण आलेला आहे. बरं का, तर मला जिम मध्ये यायला वाजल ते 8:15, कारण की मी जिमच्या टायमिंगला यायच्या मध्ये मध्ये बाहेर गेलं. बरं का, घरी आलं 6 वाजता. एवढं पाय दुखले ना, कमीत कमी 6,000 पावलं चाललं मी. बरं का, नाही 6,000 नाही, लय झालं. 2-2.5 पावलं चाललं आणि नंतरला एवढं पाय थकले ना, कारण की अंगावर वज्ज बिज्ज होतं, हातामध्ये वज्ज होतं, कारण की बाहेरून सामान आणायचं होतं दिवाळीचा. त्याच्यामुळं पूर्ण माझी वाट लागली आणि मी घरी आला 6 वाजता, झोपलं आणि डायरेक्टच उठलं 8 वाजता. 8 वाजता उठलं की 8:15 वाजता जिम मध्ये आलं, परत फ्रेश ब्रेश झालं थोडं वेळ, मग कल्टी मारल जिम मध्ये. डायरेक्ट 8:15 वाजले जिम मध्ये आला आणि थोडं म्हणलं तर कमीच मारला शोल्डर आणि ट्रायसेप, कारण की फुल मारण्याच्या नादामध्ये आपला शूट पण जाईल, टाइम पण गेला असता आपला. बरं का, कारण की आपल्यासाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. बरं का भावांनो, तर चला आता खाली जाऊ, आपण प्रॅक्टिस करू फक्त 10 मिनिट. आता टायमिंग झालेला आहे 9:30 वाजत कंप्लीट. 10 मिनिट प्रॅक्टिस करू. 9:40-75, 9:45-75 आपलं शॉर्ट शूट करू, मग 9:50 ला बंद करू. 5-6 मिनिटांमध्ये आपण करून घरी जाऊ. बरं का, चला प्रॅक्टिस कसं जाते काय नाही तुम्हाला सगळं सांगतो, कुठे चूक केलं का नाही. बरं का भावांनो, तर चला मग पूर्ण प्रॅक्टिस कंप्लीट झालं, भेटतो तुम्हाला. आलोच मी 10 मिनिटात, 10-15 मिनिटात. तर सॉरी भावांनो, कारण की वापस कशाला आलो माहिती आहे का, आता मी सध्या घरी आहे. मला आठवणच नाही की आपल्याला एपिसोड सांगायची. बरं का, तर आपला एपिसोड आहे 193. एक मिनिट, आपली प्रॅक्टिस झालेली आहे. बघा, प्रॅक्टिस करून पण असं वाटलं की प्रॅक्टिस नाही केलं, कारण की आज मन नाही लागलं प्रॅक्टिसला. टाइम कमी असल्यामुळं नको नकोसं वाटलं. तर अपोजिट साईड होतं माझं मन, कर या ना कर. बरं का, मी थोडं केलं, कारण की आपल्या बॉडीला सवय असावी म्हणून मी प्रॅक्टिस केलेलं आहे. बरं का भावांनो, आणि मेन गोष्ट म्हणलं तर बघा, लक्ष होतं थोडं तर 20% लक्ष होतं आणि 80% लक्ष नव्हतं, कारण की पूर्ण लक्ष माझं टायमिंग कडे होतं. कारण की मी 6 मिनिट प्रॅक्टिस केलेलं आहे. प्रॅक्टिस सुरू केलं तर मी 9:32 ला
9:38ला बंद केलं, कारण की मनच लागणार गेलं, कारण की बिचिंग करायला तिथं 5-6 मिनिट निघायला अवघड गडबड होत्या. त्याच्यामुळे मी 6 मिनिट प्रॅक्टिस केलं आणि त्याच्यातून पण आपल्याला कमीत कमी 10% आला. म्हणलं तर माझं मन असं म्हणत होतं की प्रॅक्टिस तरी आपण केली, थोडी तरी प्रॅक्टिस केली मनाला शांती ठेवायसाठी. म्हणजे कसं माहित आहे का, माझं मन अपोजिट साईड आहे, वाईट आणि चांगलं पण तुम्हाला समजायला असेल बरं का. कधी कर म्हणते केलं तर बी चांगलं फील नाही होत आणि करणं गेलं तर बी वाईटच फील होत. समजेल का नाही माझी बोलायची भाषा तुम्हाला बरं का. प्रॅक्टिस झाली चांगली थोडी बहुत आणि असं मन एकदम हे वाटते, असं वाटतं की मन माझं नाही हलकं झालं, असं वाटतं की मनावर काहीतरी धोंडा आहे अजून बरं का. तर सोमवारी होईल आपलं मन हलकं बरं का भावनो. तर चला मग आता 9:55 झाले, आता मी निघतो, माझं सगळं कम्प्लीट झालेलं आहे. जिम मध्ये कुणी नाही बघा आणि इकडे आहेत दोघं तिघं बरं का भावनो. तर चला मग जातो आता घरी, आता डायरेक्ट सोमवार भेटू, उद्या मी आराम करणार आहे बरं का भावनो. चला मग आज 10% प्रॅक्टिस झाली, कारण की टाइम पण तेवढा कमी होता आणि आपण जाऊ दे. तुम्हाला सांगितलंच असेल आता मी बोलायच्या मूड मध्ये नाही, कारण की प्रॅक्टिस पण चांगली नाही झाली, फक्त वर्कआउट 10% कमी झाला, 90% चांगला झाला वर्कआउट आणि प्रॅक्टिस कमी झाली बरं का. चला मग सोमवार भेटू.